हेलो फ्रेंड्स, वेलकम. आज आपण इथे NMMC 2026 की जी रिक्रुटमेंट आहे असिस्टंट कमिशनर, म्युनिसिपल डेप्युटी सेक्रेटरी आणि असिस्टंट लॉ ऑफिसर यासाठी आज आपण इथे ऍक्ट 4 द महाराष्ट्र रिजनल अँड टाउन प्लॅनिंग ऍक्ट 1966 चे काही MCQs कव्हर करणार आहे. ठीक आहे. असेच जे आहे ते कंप्लीट 9 ऍक्ट जे आपण कंप्लीट करणार आहे याच्यामध्ये. तर ज्यांनी आतापर्यंत चॅनलला सबस्क्राईब नाही केलं ते चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. मीन्स नोटिफिकेशन थ्रू तुम्हाला सर्व व्हिडिओज मिळून जाणार. तसंच बघा, महाराष्ट्र रिजनल अँड टाउन प्लॅनिंग ऍक्ट 1966 ची जी आहे ती PDF सुद्धा अवेलेबल आहे. शॉर्ट नोट प्लस MCQs याच्यामध्ये टोटल 165 सेक्शन थेरी प्लस MCQs अँड 600 प्लस MCQs कव्हर केलेले आहेत. ज्यांना पण ही PDF हवी असेल, व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे. व्हॉट्सअपला डायरेक्टली मेसेज करून PDF तुम्ही परचेस करू शकता. ठीक आहे. तर चला स्टार्ट करूया इथे महाराष्ट्र रिजनल अँड टाउन प्लॅनिंग ऍक्ट 1966 चे काही MCQs. तर बघा, फर्स्ट क्वेश्चन आहे. The primary objective of MRTP Act. MRTP means Maharashtra Regional Town Planning Act. Okay. 1966 is to MRTP अधिनियम 1966 चा मुख्य उद्देश काय आहे? तर बघा, ऑप्शन आहे फर्स्ट रेग्युलेट म्युनिसिपल टॅक्सेशन, सेकंड प्रोव्हाइड फॉर प्लान डेव्हलपमेंट ऑफ रिजन, थर्ड कंट्रोल लँड रेव्हेन्यू ऍडमिनिस्ट्रेशन अँड फोर्थ रेग्युलेट इंडस्ट्रियल लायसनिंग. तर करेक्ट आन्सर आहे सेकंड प्रोव्हाइड फॉर प्लान डेव्हलपमेंट ऑफ रिजन, प्रदेशाचा नियोजित विकास करणे. बिकॉज द MRTP ऍक्ट एम टू एन्श्योर प्लान डेव्हलपमेंट अँड प्रॉपर यूज ऑफ लँड थ्रू regional plan, development plan and town planning scheme as per section 1. Next, second, the MRTP Act 1966 extends to MRTP अधिनियम 1966 कुठे लागू होतो? तर बघा, ऑप्शन आहे फर्स्ट सिलेक्टेड मेट्रोपॉलिटन रिजन ओनली, सेकंड ऑल म्युनिसिपल एरियाज, थर्ड द होल स्टेट ऑफ महाराष्ट्र अँड फोर्थ ओनली नोटिफाईड प्लॅनिंग एरिया. तर करेक्ट आन्सर आहे थर्ड द होल स्टेट ऑफ महाराष्ट्र, संपूर्ण महाराष्ट्र राज्यात. बिकॉज द ऍक्ट एक्सटेंड टू द होल स्टेट ऑफ महाराष्ट्र through its provision operate differently depending on notification and planning area as per section 1 of 2. Next, third, planning authority under the act include, अधिनियमानुसार प्लॅनिंग ऑथॉरिटी मध्ये कोणाचा समावेश होतो? तर बघा, ऑप्शन आहे फर्स्ट ओनली म्युनिसिपल कॉर्पोरेशन, सेकंड म्युनिसिपल काउन्सिल अँड कॉर्पोरेशन, थर्ड स्पेशल प्लॅनिंग ऑथॉरिटीज अँड न्यू टाउन प्लॅन डेव्हलपमेंट ऑथॉरिटीज अँड फोर्थ ऑल ऑफ द अबोव. आन्सर येईल याचा ऑल ऑफ द अबोव. मीन्स फक्त महानगरपालिका नाही, नगर परिषद अथवा महानगरपालिका आणि विशेष नियोजन प्राधिकरणे व नवीन शहर विकास प्राधिकरणे. बिकॉज द डेफिनेशन ऑफ प्लॅनिंग ऑथॉरिटी ऍक्ट इन्क्लूड्स म्युनिसिपल कॉर्पोरेशन, म्युनिसिपल काउन्सिल, स्पेशल प्लॅनिंग ऑथॉरिटीज अँड न्यू टाउन डेव्हलपमेंट ऑथॉरिटीज ऍज पर सेक्शन 2 of 19. नेक्स्ट, फोर्थ, अ डेव्हलपमेंट प्लॅन अंडर द ऍक्ट इज प्रिपेअर्ड फॉर, अधिनियमानुसार डेव्हलपमेंट प्लॅन कोणासाठी तयार केला जातो? तर बघा, ऑप्शन आहे फर्स्ट रूरल एरियाज ओनली, सेकंड इंडस्ट्रियल इस्टेट, थर्ड अ प्लॅनिंग एरिया अँड फोर्थ रेव्हेन्यू विलेज. तो करेक्ट आन्सर येईल इथे थर्ड अ प्लॅनिंग एरिया. बिकॉज अ डेव्हलपमेंट प्लॅन इज प्रिपेअर्ड फॉर नोटिफाईड प्लॅनिंग एरिया टू रेग्युलेट लँड यूज, झोनिंग अँड डेव्हलपमेंट ऍक्टिव्हिटी ऍज पर सेक्शन 21. Next, fifth, the authority responsible for preparing a development plan is, डेव्हलपमेंट प्लॅन तयार करण्याची जबाबदारी कोणाची आहे? तर बघा, ऑप्शन आहे फर्स्ट स्टेट गव्हर्नमेंट, कलेक्टर, रिजनल प्लॅनिंग बोर्ड अँड प्लॅनिंग ऑथॉरिटी. द करेक्ट आन्सर येईल फोर्थ प्लॅनिंग ऑथॉरिटी, नियोजन प्राधिकरण. बिकॉज द प्लॅनिंग ऑथॉरिटी इज द स्टॅच्युटरी रिस्पॉन्सिबल फॉर प्रिपरेशन ऑफ डेव्हलपमेंट प्लॅन ऍज पर सेक्शन 21. Next, 6. The time limit for preparation of a development plan after declaration of planning area is, नियोजन क्षेत्र घोषित झाल्यानंतर डेव्हलपमेंट प्लॅन तयार करण्याची काल मर्यादा किती आहे? तर बघा, ऑप्शन आहे फर्स्ट 2 years, 3 years, 4 years, 5 years. द करेक्ट आन्सर आहे थर्ड 4 years. बिकॉज द डेव्हलपमेंट प्लॅन मस्ट बी प्रिपेअर्ड विदिन 4 years फ्रॉम द डिक्लेरेशन ऑफ प्लॅनिंग एरिया. नेक्स्ट, 7. इफ द प्लॅनिंग ऑथॉरिटी फेल्स टू प्रिपेअर डेव्हलपमेंट प्लॅन इन टाइम, ठीक आहे, नियोजन प्राधिकरण वेळेत डेव्हलपमेंट प्लॅन तयार करण्यात अपयश ठरल्यास काय होते? तर बघा, ऑप्शन आहे फर्स्ट द प्लॅन लॅप्स परमनंटली, सेकंड द स्टेट गव्हर्नमेंट प्रिपेअर द प्लॅन, थर्ड कलेक्टर्स प्रिपेअर द प्लॅन अँड फोर्थ डेव्हलपमेंट इज अनरेस्ट्रिक्टेड. तो करेक्ट आन्सर आहे सेकंड
स्टेट गवर्नमेंट प्रिपेयर्स द प्लान, राज्य सरकार योजना तैयार करके, बिकॉज if the planning authority fail, the state government may step in and prepare the development plan as per section 21 of 4. Next 8, a regional plan under the MRTP Act is prepared by. MRTP अधिनियमानुसार रिजनल प्लान कोण तयार करते? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट प्लॅनिंग ऑथॉरिटी, म्युनिसिपल कॉर्पोरेशन, regional planning board and state government. तर करेक्ट आंसर आहे फोर्थ स्टेट गव्हर्नमेंट, बिकॉज द स्टेट गव्हर्नमेंट इज रिस्पॉन्सिबल फॉर द प्रिपरेशन, publication and approval of regional plan as per section 3 and 4. Next 9th, the regional planning board mainly functions to. प्रादेशिक नियोजन मंडळाचे मुख्य कार्य काय आहे? बघा ऑप्शन आहे फर्स्ट अप्रूव्ह बिल्डिंग परमिशन, सेकंड प्रिपेअर डेव्हलपमेंट प्लान, third advise the state government and fourth execute town planning scheme. तर करेक्ट आन्सर येईल थर्ड advise the state government, राज्य शासनाला सल्ला देणे, because the regional planning board perform advisory function and assist the state government in planning matter as per section 4. Next 10th, development permission is required under MRTP Act for. MRTP अधिनियमानुसार कोणत्या बाबीसाठी विकास परवानगी आवश्यक आहे? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट ओनली न्यू कन्स्ट्रक्शन, सेकंड चेंज ऑफ लँड यूज, थर्ड सब डिव्हिजन ऑफ लँड अँड फोर्थ ऑल ऑफ द अबोव. आन्सर येईल फोर्थ ऑल ऑफ द अबोव. फक्त नवीन बांधकाम, जमिनीच्या वापरात बदल आणि जमिनीचे तुकडे करणे, बिकॉज any form of development including construction, change of land use or subdivision of land require prior development permission as per section 44. Next 11th, development permission is granted by. विकास परवानगी कोण देतो? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट स्टेट गव्हर्नमेंट, सेकंड कलेक्टर, थर्ड प्लॅनिंग ऑथॉरिटी अँड फोर्थ रिजनल प्लॅनिंग बोर्ड. तर करेक्ट आन्सर येईल थर्ड प्लॅनिंग ऑथॉरिटी, बिकॉज नियोजन प्राधिकरण, बिकॉज द प्लॅनिंग ऑथॉरिटी इज empowered to grant or reuse development permission under the MRTP Act of section 45. Next 12th, if the development permission is not communicated within the prescribed period, it is deemed. निश्चित कालावधीत विकास परवानगी बाबत निर्णय कळविला नाही तर ती काय मानली जाते? बघा ऑप्शन आहे फर्स्ट रिजेक्टेड, अप्रूव्ड, रेफर्ड टू गव्हर्नमेंट और इनव्हॅलिड. तर करेक्ट आन्सर आहे सेकंड अप्रूव्ड मीन्स मंजूर, बिकॉज if the planning authority failed to communicate its decision within the prescribed time, permission is deemed to have been granted as per section 45 of 5. Next 13, unauthorized development can be. अनधिकृत विकासाबाबत काय कारवाई केली जाऊ शकते? बघा ऑप्शन आहे फर्स्ट ignored if regularized later, second demolished by planning authority, third regularized by automatically and fourth approved by collector. तर करेक्ट आन्सर येईल सेकंड डिमॉलिश बाय प्लॅनिंग ऑथॉरिटी, नियोजन प्राधिकरणाद्वारे पाडण्यात येऊ शकतो, बिकॉज द प्लॅनिंग ऑथॉरिटी हॅज स्टॅच्युटरी टू ऑर्डर डिमॉलिशन or removal of unauthorized development as per section 53. Next 14, the notice for removal of unauthorized development is issued under. अनधिकृत विकास काढून टाकण्यासाठी नोटीस कोणत्या कलमान्वये दिली जाते? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट सेक्शन 44, सेक्शन 45, सेक्शन 52, सेक्शन 53. तर करेक्ट आन्सर आहे फोर्थ सेक्शन 53, because section 53 specially provide for issuance of notice for removal or demolition of unauthorized development as per section 53. तसंच बघा महाराष्ट्र राईट टू पब्लिक सर्व्हिस ऍक्ट 2015 ची सुद्धा पीडीएफ अवेलेबल आहे, शॉर्ट नोट प्लस एमसीक्यूज, ज्याच्यामध्ये 30 सेक्शन्स अँड 250 प्लस एमसीक्यूज कव्हर केलेले आहेत. ज्यांना पण ही पीडीएफ हवी असेल व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे, व्हॉट्सअपला मेसेज करून पीडीएफ तुम्ही परचेस करू शकता. नेक्स्ट 15, द पेनॉल्टी फॉर अनऑथराइज्ड डेव्हलपमेंट मे इन्क्लूड. अनधिकृत विकासासाठी कोणती शिक्षा होऊ शकते? बघा ऑप्शन आहे फाईन ओनली, सेकंड इम्प्रिशनमेंट ओनली, थर्ड बोथ फाईन अँड इम्प्रिशनमेंट अँड फोर्थ कॅन्सलेशन ऑफ प्रॉपर्टी टायटल. तर करेक्ट आन्सर येईल थर्ड बोथ फाईन अँड इम्प्रिशनमेंट, दंड व कारावास दोन्ही, बिकॉज unauthorized development is a criminal offense punishable with the fine and imprisonment section as per 52. Next 16, a town planning scheme is primary
टाउन प्लॅनिंग स्कीम मुख्यतः कशासाठी असते? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट रेव्हेन्यू असेसमेंट, सेकंड डिटेल एरिया डेव्हलपमेंट, थर्ड इंडस्ट्रियल लायसनिंग अँड फोर्थ हाऊसिंग अलॉटमेंट. तर करेक्ट आन्सर येईल सेकंड डिटेल एरिया डेव्हलपमेंट, क्षेत्राचा सविस्तर नियोजित विकास. बिकॉज टाउन प्लॅनिंग स्कीम प्रोव्हाइड डिटेल अँड मायक्रो लेवल प्लॅनिंग फॉर orderly urban development as per section 59. Next 17. The authority to implement a town planning scheme is. Town planning scheme राबविण्याचा अधिकार कोणाकडे आहे? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट स्टेट गव्हर्नमेंट, सेकंड कलेक्टर, थर्ड प्लॅनिंग ऑथॉरिटी अँड फोर्थ डेव्हलपमेंट ऑथॉरिटी. तर करेक्ट आन्सर येईल थर्ड प्लॅनिंग ऑथॉरिटी, नियोजन प्राधिकरण. बिकॉज the planning authority is responsible for execution and enforcement of town planning scheme as per section 61. Next 18. Land required for public purpose under a development plan is acquired under. डेव्हलपमेंट प्लॅन अंतर्गत सार्वजनिक उद्देशासाठी लागणारी जमीन कोणत्या कायद्यानुसार संपादित केली जाते? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट लँड रेव्हेन्यू कोड, सेकंड राईट टू फेअर कंपन्सेशन ऍक्ट, थर्ड MRTP ऍक्ट प्रोव्हिजन अँड फोर्थ बॉम्बे टेनन्सी ऍक्ट. तर करेक्ट आन्सर येईल थर्ड MRTP ऍक्ट प्रोव्हिजन, MRTP अधिनियमातील तरतुदीनुसार. बिकॉज लँड एक्वायजिशन फॉर डेव्हलपमेंट प्लॅन पर्पज is governed by MRTP Act provision. Read with the land acquisition law as per section 126. Next 19. If land reserve in development plan is not acquired within prescribed time. डेव्हलपमेंट प्लॅन मध्ये आरक्षित जमीन ठराविक कालावधीत संपादित न केल्यास काय होते? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट रिझर्वेशन कंटिन्यू परमनंटली, सेकंड रिझर्वेशन लॅप्स, थर्ड लँड वेस्ट इन गव्हर्नमेंट अँड फोर्थ ओनर लॉस टायटल. तर करेक्ट आन्सर येईल सेकंड रिझर्वेशन लॅप्स, आरक्षित संपुष्टात येते. बिकॉज इफ द लँड इज नॉट एक्वायर्ड विद इन द प्रिस्क्राइब पिरियड द रिझर्वेशन ऑटोमॅटिकली लॅप्स ॲज पर सेक्शन 127. Next 20. Modification of a development plan is allowed. डेव्हलपमेंट प्लॅन मध्ये बदल केव्हा करता येतो? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट नेवर, सेकंड ओनली बाय प्लॅनिंग ऑथॉरिटी, थर्ड बाय स्टेट गव्हर्नमेंट आफ्टर प्रोसिजर अँड फोर्थ बाय मेयर. तर करेक्ट आन्सर येईल थर्ड बाय स्टेट गव्हर्नमेंट आफ्टर प्रोसिजर, ठराविक प्रक्रिया पूर्ण करून राज्य शासनाद्वारे. बिकॉज द स्टेट गव्हर्नमेंट इज empowered to modify a development plan after following the prescribed statutory procedure as per section 37. Next 21. Interim Development Control Regulation DCR applies to. अंतरिम विकास नियंत्रण नियम लागू होते. तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट आफ्टर प्लॅन अप्रुव्हल, सेकंड ड्युरिंग प्रिपरेशन ऑफ डेव्हलपमेंट प्लॅन, थर्ड ओनली इन रुरल एरिया अँड फोर्थ ओनली टू इंडस्ट्रियल लँड. तर करेक्ट आन्सर येईल सेकंड ड्युरिंग प्रिपरेशन ऑफ डेव्हलपमेंट प्लॅन, विकास आराखडा तयार होत असताना. बिकॉज इंटरियम DCR रेग्युलेट डेव्हलपमेंट ऍक्टिव्हिटीज while the development plan is under preparation to prevent unplanned construction as per section 46. Next 22. The power to declare a special planning authority vests in. विशेष नियोजन प्राधिकरण घोषित करण्याचा अधिकार कोणाकडे आहे? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट म्युनिसिपल कॉर्पोरेशन, कलेक्टर, स्टेट गव्हर्नमेंट, रिजनल बोर्ड. तर करेक्ट आन्सर आहे थर्ड स्टेट गव्हर्नमेंट, राज्य सरकार. बिकॉज the authority to declare a special planning authority is exclusively vested in the state government as per section 40. Next 23. An appeal against refusal of development permission lies to. विकास परवानगी नाकारल्यास अपील कुणाकडे करता येते? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट म्युनिसिपल कॉर्पोरेशन, स्टँडिंग कमिटी, स्टेट गव्हर्नमेंट, टाउन प्लॅनिंग ऑफिसर. तर करेक्ट आन्सर येईल थर्ड स्टेट गव्हर्नमेंट, राज्य सरकारकडे. बिकॉज एनी पर्सन अग्रीड बाय रिफ्युजल ऑफ डेव्हलपमेंट परमिशन मे फाईल अन अपील बिफोर द स्टेट गव्हर्नमेंट ॲज पर सेक्शन 47. Next 24. The MRTP Act gives overriding effect over. MRTP अधिनियमास प्राधान्य प्रभाव कोणावर आहे? तर बघा ऑप्शन आहे म्युनिसिपल ऍक्ट, रेव्हेन्यू लॉ, क्रिमिनल प्रोसिजर कोड अँड एनी इनकन्सिस्टंट लोकल लॉ. तर करेक्ट आन्सर येईल फोर्थ क्रिमिनल प्रोसिजर कोड, फौजदारी प्रक्रिया संहिता. बिकॉज MRTP Act override any local law that is inconsistent with its provision as per section
165. Next, 25. The ultimate supervisory authority under the MRTP Act is. MRTP अधिनियमांतर्गत अंतिम पर्यवेक्षण अधिकार कोणाकडे आहे? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट प्लॅनिंग ऑथॉरिटी, सेकंड रिजनल प्लॅनिंग बोर्ड, थर्ड स्टेट गव्हर्नमेंट अँड फोर्थ कलेक्टर. तर करेक्ट आन्सर आहे थर्ड स्टेट गव्हर्नमेंट, राज्य सरकारकडे, बिकॉज द स्टेट गव्हर्नमेंट एक्सरसाइज फायनल सुपरवायझरी approval and control power under the MRTP Act and multiple section including 337, 40 and 154. तसंच बघा सगळ्याच PDF अवेलेबल आहे. डिझास्टर मॅनेजमेंट, त्याच्यानंतर जनरल कंडिशन अँड सर्व्हिसेस, डिसिप्लिन अँड अपील रूल, सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट, महाराष्ट्र रिजनल टाउन प्लॅनिंग ऍक्ट, त्याच्यानंतर ट्री ऍक्ट, पब्लिक सर्व्हिस ऍक्ट, म्युनिसिपल कॉर्पोरेशन ऍक्ट, इन्फॉर्मेशन, मराठी व्याकरण, सगळ्याच PDF अवेलेबल आहेत. ज्यांना पण PDF हवे असतील व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे, व्हॉट्सअपला मेसेज करून PDF तुम्ही परचेस करू शकता. ज्यांनी आतापर्यंत चॅनलला सबस्क्राईब नाही केलं ते चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. मीन्स नोटिफिकेशन थ्रू तुम्हाला सर्व व्हिडिओज मिळून जाणार. तेव्हापर्यंत धन्यवाद.